पर्यवेक्षीय नागरिक कुष्ठरोग पथक उल्हासनगर तसंच सहाय्यक संचालक ठाणे आरोग्य सेवा कुष्ठरोग यांच्या वतीने मी महेंद्र वावळ लेप्रोसी टेक्निशियन आपल्या या कुष्ठरोग शोध मोहीम याविषयी आपल्याला थोडंसं माहिती सांगतोय की याचं उद्घाटन आज आपण करतोय। 17 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर पर्यंत हे मोहीम 14 दिवसाची चालणार आहे। तर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग ठाणे डॉक्टर मनीष रेंगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व झोपडपट्टी अति जोखमीचे ग्रस्त भाग मागील वर्षात काही वर्षात 0 रुग्ण मिळाले ज्या भागात तिथं, तर ही मोहीम आपण 17 नोव्हेंबर पासून 2 डिसेंबर पर्यंत या कालावधीत राबवत आहोत। त्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात आपल्या उल्हासनगरमध्ये 98 टीम आपण तयार केलेल्या आहेत, ज्या टीम मध्ये आशाताई आणि एक पुरुष स्वयंसेवक असणार आहे आणि त्यामार्फत आपण जवळजवळ 2,66,000 लोकसंख्या आपण कव्हर करत आहोत आणि यांची तपासणी होणार आहे। कुष्ठरोगाविषयी जे काही आज सुद्धा जे गैरसमज आहेत समाजामध्ये त्यामधून आपल्याला दुरुस्त करून हा कुष्ठरोग हा एक जंतूंमुळे होणारा आजार आहे हे आपण सांगणार आहोत आणि त्या दृष्टीने संशयित लवकरात लवकर शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणून या कुष्ठरोगाची जी साखळी आहे ती आपल्याला तोडायची आहे। हा एक जंतूमुळे होणारा आजार आहे, हा MDT मुळे बरा होतो हे आपण सर्वांना माहिती देणार आहोत आणि हे सांगणार आहोत। तर हे आव्हान आपण या चॅनेलद्वारे डॉक्टर नाईक सर, डॉक्टर मोनिका मॅडम, डॉक्टर मनीष रेंगे सर सहाय्यक संचालक यांच्या वतीनं मी करत आहे। तर नागरिकांना अशी विनंती आहे की आपल्या घरी या 14 दिवसाची आशाताई आणि आपले जे पुरुष स्वयंसेवक येतील हे जी काही टीम येईल त्यांना सहकार्य करा आणि जास्तीत जास्त आपल्या कुष्ठरोग जे लपलेले आहेत त्यांना शोधून काढून आपण ही मोहीम यशस्वी करणार आहोत। यासाठी सहकार्य करा असं मी आपल्याला सर्वांना आमच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद।